मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन योजनांचे कनेक्शन तात्काळ सुरू करण्याचे आदेश. विखे पाटील यांची घोषणा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी भेट. राज्याला दुष्काळमुक्त करणे आणि शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे. अल निनोच्या संकटामुळे मार्च अखेरपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागले होते. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने बंद करण्यात आलेल्या सर्व सिंचन योजनांचे वीज व पाणी कनेक्शन तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते कडेपूर तालुका कडेगाव येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी जलसंपदा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेत शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, राजाराम गरुड, ॲडव्होकेट विशाल मोहिते, विकास सूर्यवंशी, संदीप गायकवाड, कृष्णा खोरे, पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका आहिरराव व पलूस कडेगाव तालुक्यातील असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केलेला आहे त्याला अनुसरूनच आता आजचा दौरा मी घेतलेला आहे. टेंबू, ताकारी, म्हैसाळ एवढ्या या सर्व योजनेतून प्रत्यक्ष फलनिष्पत्ती काय आहे, अजून किती काम शिल्लक राहिलं आहे, किंवा ज्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, यासाठी या खरं दौऱ्याचं आयोजन आहे. गोपीचंदजींनी अतिशय विस्तारानं सांगितलेलं आहे. मी काय फार मोठं भाषण करणार नाही, पण इथे आल्यानंतर स्वर्गीय संपतरावजी देशमुख याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण 95ला मग मी आमदार होतो, मंत्री होतो, ते आमदार म्हणून निवडून आले. एक साधा चेहरा, पेहराव असणारा आमदार, मला वाटतं पायजमा आणि शर्ट होतं. तर माझी त्याची काही ओळख नव्हती त्यांची, पण त्यावेळी कौतुक होतं की यांना पराभूत करून ते निवडून आले. त्यामुळे संपतरावांच्याबद्दल एक आणि मितभाषी गुरस्त होतं. आपल्या भागासाठी काही चांगलं करावं या भूमिकेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. दुर्दैवानं त्यांना कमी आयुष्य मिळालं, परंतु प्रचंड लोकप्रिय असणारा हा नेता होता. आणि आज त्यांच्या इथे येऊन त्यांना आदरांजली वाहण्याची मला संधी मिळाली. तर संग्राम देशमुख यांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये आपल्या वडिलांची परंपरा त्याच पद्धतीने सुरू ठेवली. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आणि पलूस असेल, कडेगाव असेल, या भागातील दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे. मी सकाळपासून या भागाचा दौरा करतो आहे. टेंबू टप्पा 1, 2, 3, 5 विस्तार, ब कड बरंच ऐकत होतो मी. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की नेमके टेंबू पाणी किती आहे. आता ते सारखं टेंबू, तकारी, म्हैसाळ का आता शब्द आलेला आहे आणि बरेच अजून काही भागामध्ये पाणी द्यायचं आहे. मी आता आलेली सर्व निवेदनात घेतलेली आहेत. आमच्या कार्यकारी संचालकांना मी सांगितलं की त्या सगळ्या निवेदनावर सविस्तर विभागामध्ये तुम्ही चर्चा करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण ज्यावेळी चर्चेला बसू त्यावेळी आपल्याला निर्णय करता आला पाहिजे, यासाठी आपण आता कार्यवाही करू. संग्रामजींनी सुद्धा काही निवेदनं मला दिली.